बघा, आपण गोपालराव राऊत साहेब यांच्या शेतामध्ये आलेला आहे। मी प्राध्यापक संतोष माठे इंडिया ॲग्रो या प्रोडक्टचं डेमॉन्स्ट्रेशन दिल्यानंतर त्याचे काय रिझल्ट आले ते शेतात पाहणी करण्यासाठी आलो आहे। आपले इनकमिंग टीम कोऑर्डिनेटर गोपाल राऊत साहेब यांच्या शेतामध्ये कांदा या पिकाचं सध्या उत्पन्न काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। कांदा काढणं सुरू आहे आणि त्या कांदा काढण्याची प्रक्रिया सुरू असताना आपण चक्क बघूया आपले प्रॉडक्ट वापरून कशा कशा कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आणि त्यांचा पण आपण इंटरव्ह्यू या ठिकाणी घेऊया। तर बघूया कांदा कशा पद्धतीनं मोठा कांदा झाला ते बघूया। बघा, हा जो कांदा तुम्हाला मी दाखवतोय, आपण विश्वास ठेवू शकणार नाही, 200 ग्रॅम 250 ग्रॅमच्या वर एकेका कांद्याचं वजन या ठिकाणी आपल्याला दिसेल। आणि हा जो कांदा टाकला गेला या कांद्यासाठी केवळ 4 महिन्यामध्ये एका एकरामध्ये 4-4.5 लाखाच्या वर उत्पन्न होण्याचे संकेत या ठिकाणी दिसत आहेत। कांद्याला भाव पण यावेळेस चांगला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कांद्याला मागणी, कांद्याचं उत्पन्न आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हा कांदा या ठिकाणी तयार करण्याचं काम, उपटण्याचं काम सुरू आहे। लागवड केली असताना आदरणीय राऊत साहेबांनी खूप म्हणजे विश्वास ठेवू शकत नाही आपण, अशा प्रकारचं कांद्याचं वजन, कांद्याची साईज आपण बघू शकता की एवढा मोठा कांदा आज या ठिकाणी यांच्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न राऊत साहेबांनी या ठिकाणी घेतलं। पण प्रत्यक्ष या शेताचे ओनर, आपले जबरदस्त प्रॉडक्ट युजर, डिस्ट्रीब्युटर माननीय श्री गोपाल राऊत साहेब, आपण यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया की या सगळ्या उत्पन्न जे तुम्ही घेताय कांद्याचं, या कांद्याच्या उत्पन्नासाठी तुम्ही नेमकं कुठकुठल्या इंडिया ॲग्रोच्या प्रॉडक्टचा या ठिकाणी वापर केला। पण त्यांना विचारूया। मी सरळ तुम्हाला घेऊन चालतोय रे राऊत साहेब, गोपालभाऊ राऊत 1 एकर शेतामध्ये जी कांद्याची या ठिकाणी त्यांनी उत्पन्न घेतलं, लागवण करून उत्पन्न घेतलं, खूप सुंदर पद्धतीचा कांदा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। आपण विश्वास ठेवू शकत नाही। सरळ जातोय आपण राऊत साहेबांकडे आणि त्यांनाच विचारतोय की त्यांनी कशा कशा पद्धतीनं या ठिकाणी उत्पन्न घेतलं। राऊत साहेब नमस्कार। नमस्कार। सर, तुम्ही या शेतामध्ये 1 एकर शेतामध्ये हे जे कांद्याचं भरघोस उत्पन्न या ठिकाणी घेतलं, याच्यासाठी तुम्ही कुठकुठल्या पद्धतीचा या ठिकाणी वापर केला आणि काय काय प्रॉडक्ट या ठिकाणी यूज केले, थोडंसं माझ्या शेतकरी लोकांशी तुम्ही बोलू शकता? मी या शेतात भूवस्त्र टाकलेलं आहे, एकरी 6 किलो। अच्छा, हा, एकरी 6 किलो भूवस्त्राचा वापर या ठिकाणी केला लागवडीच्या अगोदर। हा, दुसरं म्हटलं म्हणजे सोयाबीनला आपला याला बीज प्रक्रिया केली। बीज प्रक्रिया करताना तुम्ही कुठल्या प्रॉडक्टचा वापर केला? आपलं बुरशीनाशक, आपलं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स तुम्ही बीज प्रक्रिया करताना केलं। कांद्याच्या रोपासाठी बीज प्रक्रिया केली, त्याचं रोप उगवलं आणि अक्षरशः भरघोस असं उत्पन्न केलं। त्याच्यानंतर भूवस्त्र टाकल्यानंतर ग्रो मॅजिकचं तुम्ही बीज प्रक्रिया केली, त्यानंतर फवारण्या वगैरे काही केल्या का या शेतामध्ये तुम्ही? एक बुरशीनाशक मारले। अच्छा, बुरशीनाशक म्हणजे माय प्राऊड नावाचं एक बुरशीनाशक त्यांनी या ठिकाणी मारलं। सुरुवातीला एक तणनाशक शेतासाठी वापरलं होतं आणि आज त्यांच्या शेतामध्ये भरघोसचं उत्पन्न या ठिकाणी 1 एकर शेतामध्ये। सर्वसाधारणपणे आजचा भाव बघितला, तुमचं उत्पन्न जर बघितलं तर साधारणपणे या वर्षी तुम्हाला किती लाखाचं उत्पन्न या ठिकाणी अपेक्षित आहे? 4 लाख रुपयाचे एका एकरात। एका एकरामध्ये जवळजवळ 4 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी राऊत साहेब घेताना दिसत आहे। सर्व शेतकरी बांधवांना हा लाईव्ह व्हिडिओ अकोटपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर त्यांच्या शेतामध्ये आपण प्रत्यक्षपणे ही कांद्याची जी त्यांनी उत्पन्नाची पातळी या ठिकाणी उंचावली, एका एकरामध्ये 4 लाखाचं उत्पन्न आणि ते पण साधारणपणे 4 महिन्यामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतलं। या कांद्यासाठी तुम्हाला 1 एकर जो कांदा आपण या ठिकाणी उत्पन्न घेतो, त्याचा खर्च एका 4 महिन्याचा साधारणपणे तुम्हाला किती आला असेल?
कमीत कमी मला एका एकराला 50,000 रुपये. 50,000 रुपये खर्च लावायचा आणि 4 महिन्याला जर 4 लाखाचं उत्पन्न येत असेल तर 3.5 लाख रुपयाचा प्रॉफिट हा केवळ इंडियाग्रोच्या प्रॉडक्टमुळे, इंडियाग्रोच्या शेतीच्या प्रॉडक्टमुळे जर येऊ शकतो तर मला असं वाटते खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरकडे आज प्रत्येक शेतकरी जाताना दिसतोय. ॲग्रिकल्चरमध्ये ऑर्गॅनिक पद्धती वापरताना शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न जर मिळत असेल, उत्पादन खर्च पण कमी लागत असेल तर निश्चितपणे आपण अशा प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकतो. एकेका कांद्याचं वजन जर तुम्ही बघितलं तर आपण विश्वास ठेवू शकत नाही इतकं मोठं उत्पन्न आज राऊत साहेबांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण विश्वास ठेवू शकत नाही. माय लाईफच्या माध्यमातून इंडियाग्रोचा ब्रँड आज खेड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक उत्पन्नाचं मोठं माध्यम ठरलेलं आहे. माझे शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपण निश्चितचपणे अशा प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकतो. मी तुम्हाला लाईव्ह कांदा जो असतो, जो अजून त्याच्यावर काम करणं बाकी आहे, त्या लाईव्ह कांद्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला घेऊन जातो की अशा प्रकारचं उत्पन्न सुद्धा या ठिकाणी आमच्या राऊत साहेब घेत आहेत. बघा हा कांदा, विश्वास ठेवू शकत नाही की एकेका कांद्याचं वजन बघा. जमिनीतला हा कांदा मी तुम्हाला दाखवतोय. एकेका कांद्याचं वजन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोठा कांदा ज्याला म्हणतात, त्याची मागणी पण मार्केटमध्ये खूप जास्त असते मोठ्या कांद्याची. तर धन्यवाद राऊत साहेब, तुम्ही अशा प्रकारचं उत्पन्न घेतलं. पुढे सुद्धा आपण इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरूया. धन्यवाद. राऊत साहेबांच्या शेतातील हा तयार झालेला कांदा बघतोय. जवळजवळ यावर्षी 1 एकर शेतीमध्ये 4 लाखाचं उत्पन्न, केवळ खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ याचं प्रत्यक्षदर्शी उदाहरण म्हणजे आपले गोपालभाऊ राऊत साहेब. एकेका कांद्याचं वजन जवळजवळ 200-250 ग्रॅमच्या वर पाहायला मिळते शेतामध्ये. एक कांदा बघूया. या कांद्याचं वजन जवळजवळ 200 ग्रॅमच्या वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका हातामध्ये कांदा येत नाही आहे, एवढं मोठं वजन. 2 कांदे एका हातात घेणं शक्य नाही आहे. 2 कांदे एका हातात जर घेतले तर जवळजवळ 400-450 ग्रॅमच्या वर वजन या 2 कांद्याचं या ठिकाणी होते आहे. या तुम्ही इकडे या कांद्यांमध्ये बघा. खरंच कास्तकाराला जेव्हा असं उत्पन्न मिळते आणि त्या उत्पन्नातून त्याचा खर्च वाचतो, राऊत साहेबांना खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या सगळ्या पिकांसाठी इंडियाग्रोचं त्यांच्यावर आशीर्वाद हो. निसर्गाने काही जरी केलं तरी उत्पन्न काढण्याची क्षमता राऊत साहेबांकडे असते. धन्यवाद राऊत साहेब.